Hello everyone, I'm Sanghapal Chakranarayan. I welcome you back on our YouTube channel. आज आपण परत काही भन्नाट छानशा अशा idioms and phrases घेऊन आलेलो आहे. तर are you ready? Let us start with the very first idiom. The very first idiom is come in handy. Come in handy म्हणजे काय? To be useful. म्हणजे उपयोगी असणे एखाद्या गरजेच्या वेळेस. To be useful at some time. To be okay. To be useful. दोन वेळा झाले. To be useful at some time. एखाद्या वेळेस फार उपयोगी असणे किंवा टू बी युजफुल फॉर अ पर्टिक्युलर पर्पज, एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी उपयोगी असणे, असे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. काही काही वेळा खूप उपयोगाचा कामाचा असणे किंवा उपयोगी येणे किंवा उपयोगाचा असणे असे त्याचे अर्थ होतात. मग आता टेक सम वुलन क्लोथ्स, दे मे कम इन हँडी इन सिमला. टेक सम वुलन क्लोथ्स, काही वुलन क्लोथ्स घे. ठीक आहे, मग कशासाठी वुलन क्लोथ्स घ्यायचे आहेत? तर ते म्हणते दे मे कम इन हँडी, उपयोगी पडतील. कुठं? शिमल्याला. कळतंय का? अरे चल लवकर जायचं आहे. अरे थांब, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेऊ दे सोबत. कशासाठी? अरे दे मे कम इन हँडी. लक्षात घ्यायचं आहे काय? दे मे कम इन हँडी म्हणजे ते काय करू शकतात? उपयोगी पडू शकतात. भूक लागली तर खायला येते. अरे हे कशाला घेतोय? शेतात चालले, शेतात जाताना कुऱ्हाड घेतली सोबत. कशाला घेतली? अरे इट मे कम इन हँडी, उपयोगात पडू शकते. काही इंधन काडी लागली तर घेता येते, काही जनावर आलं तर घाबरवता येते. ठीक आहे ना. समबडी टेक्स मॅच स्टिक विथ हिम. कुठे शेतात वगैरे जाताना आपण म्हणतो अरे मॅच स्टिक कशाला घेतली? अरे इट मे कम इन हँडी. आपण शहरात आहोत, मग आता एखाद्या वेळेस काय होतं, बाहेर जायचं आहे, बाहेर जाताना कोणी म्हणते तुम्हाला की आता जाताय तुम्ही, अरे पाण्याची बॉटल घेऊन जाणार नाही. अरे घेऊन जा, इट मे कम इन हँडी, उपयोगाला पडू शकते ती. ठीक आहे, मे पॉसिबिलिटी, घेऊन जाय कम इन हँडी. बोलायला काय पैसे पडतात का? नाही, पैसे पडत नाही. मग वापरायचं की कम इन हँडी. ठीक आहे, कोणी काही द्यायला लागलं तर काय? अरे कम इन हँडी, उपयोगी पडू शकते, घेऊन जाय. हे का देतोय? अरे कम इन हँडी, घेऊन जा. समजून घ्या. हिअर यू आर नॉट गोइंग टू लर्न इंग्लिश लँग्वेज. People those who are willing to learn English language, they may, they have to be very cautious while using these idioms and phrases in their conversation. Remember why? Because there should be a contextual meaning over there. The वाक्य, you should be able to frame a correct sentence over there so that you can communicate, exchange your thoughts correctly. Otherwise it may happen की तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय आणि त्या समोरच्याला काहीतरी वेगळं वाटतंय. ठीक आहे, but if the exam is your purpose, it doesn't matter how it sounds. What matters that you remember the meaning of that idiom for long. तो जो idiom आहे ते तुमच्या डोक्यात घुमत राहते, ते घुमजाव करत राहते, हे महत्वाचं आहे. मग कम इन हँडी कुठे वापरायचं? कम इन हँडी. कुठे चालला? बाहेर चालला का? छत्री घेऊन जाय. अरे इट मे कम इन हँडी, उपयोगी पडू शकते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही त्याला वापरू शकता. मग इथं हे एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्या पुढे आणखी काही दिलेलं आहे का ते सुद्धा बघूया. येस, तर येस वुलन क्लोथ, हे बघा हे उदाहरण दिलेलं आहे. हे घेऊन चला बाबा सोबत. काही सांगता येत नाही, शिमल्याला थंडी असते, थंडीत घालायला कामं पडतात. थंडीत का कुळकुळणार आहे का? नाही, दे मे कम इन हँडी इन सिमला. ठीक आहे, म्हणून घेऊन जा सोबत. जर कोणी सिमल्याला चाललं असेल तर उन्हाळा आहे, आता पुण्यातही तापते, आमच्या विदर्भात तर लय तापत असेल, आमच्या इकडे तर ऊन म्हणजे काय खतरनाक काम असतं. 8-9च्या नंतरच बाहेर पडायला कंटाळा येतो. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज डिग द ग्रेव्ह. डिग द ग्रेव्ह म्हणजे काय? स्वतःच्या हातानं स्वतःचे काय खणणे? येस, स्वतःच्या हातानं स्वतःचा खड्डा खणणे म्हणजे काय? टू डिग द ग्रेव्ह म्हणजे काय? की स्वतःच्या हातानं स्वतःचं नुकसान करून घेणे, स्वतःचा सत्यानाश करून घेणे. स्वतःच्या हाताने काय करून घेणे? सत्यानाश करून घेणे म्हणजेच टू डिग द ग्रेव्ह. स्वतःच्या हाताने डिग द ग्रेव्ह. किंवा मग दुसऱ्याचा एखादा डिग द ग्रेव्ह फॉर समबडी एल्स, दुसऱ्याचा सत्यानाश करणे, दुसऱ्याला बर्बाद करून टाकणे म्हणजे डिग द ग्रेव्ह. इथं काय दिलेलं आहे? टू टार्निश, टू डिस्ट्रॉय म्हणजे काय होते? याचा अर्थ होते, लक्षात घ्या, सत्यानाश करणे, उद्ध्वस्त करणे, उद्ध्वस्त करणे. टू डू समथिंग दॅट कॉज यू हार्म, समटाइम्स सिरियस हार्म. अशी एखादी गोष्ट करणे की ज्याच्यातून तुम्हाला काय होईल?
इजा इजा होईल अशी एखादी गोष्ट करणे, इजा होईल किंवा नुकसान होईल होईल अशी एखादी गोष्ट करणे, गोष्ट करणे यातून नुकसान होईल, इजा होईल अशी एखादी गोष्ट करणे म्हणजे टू डिग द ग्रेव. शी डग हर ओन ग्रेव व्हेन शी मेड फन ऑफ द बॉस. अरे तिचा बॉस तिथं आणि तिच्या बॉसला ती हसते, त्याची गंमत करते, त्याची मजा उडवते. दॅट मीन्स शी डग हर ओन ग्रेव. स्वतःच्या हातानं स्वतःचा सत्यानाश केला. बॉसची गंमत केली, बॉसची थट्टा केली, मस्करी केली. तो सोडणार आहे का? नाही, तो सोडणार नाही. तो तुम्हाला फायर करेल, डिमोशन करेल, काय करायचं करेल, परंतु तुम्हाला पनिशमेंट देईल, म्हणजे देईल हे ठरलेलं आहे. सो यू शुड नॉट मेक फन ऑफ युअर बॉस, राईट, युअर सिनियर्स. वाय? Because doing so will cause you digging your own grave. I hope you got it. Now let us move to the next one. By taking side of the culprit, he dug the grave of his reputation. कल्प्रिट ची साईड घेतली त्यानं, गुन्हेगाराच्या इकडून बोललाय आणि असं करून त्यानं काय केलं? स्वतःच्या इज्जतीचा कचरा केला, स्वतःची इज्जत गमावून बसला, स्वतःच्या इज्जतीचा सत्यानाश केला. कळतंय का? Dug the grave of his रेप्युटेशन, त्याच्या इब्रतीचा सत्यानाश करून टाकला, इज्जतीचा सत्यानाश करून टाकला, असा त्याचा अर्थ होते. मग डू यू डग द ग्रेव, वुड यू लाईक टू डिग द ग्रेव ऑफ युअर रेप्युटेशन, वुड यू लाईक टू डिग द ग्रेव ऑफ युअर इमेज. तुमच्या स्वतःच्या इज्जतीचा तुम्हाला सत्यानाश करायला आवडेल का? त्यांना आवडणार नाही. वापरायचं कसं वापरायचं ना, असंच वापर. खोटं बोलू नका का? तू खोटं का बोलतोय रे? खोटं बोलून तू तुझ्या इमेजची ग्रेव जे आहे ते डिग करतोय. डिगिंग द ग्रेव ऑफ युअर इमेज. तू काय करतोय? तुझ्या इमेजची ग्रेव डिग करतोय, म्हणजे तुझी इमेजचा सत्यानाश करतोय. यू आर डिगिंग द ग्रेव ऑफ युअर इमेज. खोटं बोलून तू डिगिंग द ग्रेव ऑफ युअर इमेज करतोय का, लक्षात घ्या. किंवा तू तुझ्या इमेजचा ग्रेव आहे, म्हणजे तू काय करतो? डिग करतोय. यू आर डिगिंग द ग्रेव ऑफ युअर इमेज. असं कुठेही वापरा, जिथं वापरता येईल तिथं वापरायचं आहे. तिथं त्या दिवशी तू 4 लोकात सत्या, कधी कधी एखादा पॉलिटिशियन हा मोठ्या स्टेजवर जाते, तिथून हा मोठमोठा सोडते, हा खोटा बोलते, निराम जेवढं सोडता येईल तेवढं सोडते. आणि एवढं खोटं बोलून चांगला पॉलिटिशियन, एखादा मंत्री सुद्धा स्टेजवर जाते खोटा बोलते. खोटा बोलून जात पुढ्या सोडते की नाही? पुढ्या सोडणे म्हणजे खोटं बोलणे. एवढा खोटा बोलते की लोकांना त्याचं खोटं बोलण्याची लाज वाटते. मग असं खोटं बोलून तो काय करतोय? ही इज डिगिंग द ग्रेव ऑफ हिज इमेज, ही इज डिगिंग द ग्रेव ऑफ हिज पोस्ट. कळतंय का? त्या पदाचा, त्याच्या इज्जतीचा तो कचरा करतोय, सत्यानाश करतोय. बाय लाईंग द पब्लिक. लोकांची खोटं बोलतो आणि त्या पदाचा, स्वतःच्या प्रतिमेचा तो काय करतोय? कचरा करतोय, सत्यानाश करतोय. हा त्याचा अर्थ होतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज, हे बघा, हा समजा जर बॉस असेल आणि हे जर त्याच्याकडे हसत असतील, आता ठीक आहे, पण नंतर डिगिंग द ग्रेव. बघा, डिगिंग द ग्रेव म्हणजे लक्षात आला, आता माती आहे, चांगली जमीन आहे, ते काढली, त्या गोष्टीचा सत्यानाश आहे की. चांगल्या गोष्टीसाठी तर ते डिग द ग्रेव होतच नाही, वाईट गोष्टीसाठीच होते. ऑलराईट, ते इथं त्याचे अर्थ सुद्धा दिलेले आहेत मराठीत, ते पाहून घ्या. इथं मराठीत अर्थ दिलेले नाही. खुद की कब्र खोदना, तुमने उससे दुश्मनी लेके खुद की कब्र खोदी है. करते का? तुमने उसे दुश्मनी लेके खुद की क्या की है? कब्र खोदी है. दैट मीन्स यू हैव डग योर ओन ग्रेव. करते का? यू हैव डग योर ओन ग्रेव म्हणजे स्वतःची काय करणे? स्वतःला अडचणीत आणणे. हे बघा, इथंच अडचणीत आणणे होते, इथं संकटात आणणे, अडचणीत आणणे, हा त्याचा अर्थ होते. त्याच्याशी दुश्मनी करून तू काय केलेला आहे? यू हॅव डग युअर ओन ग्रेव. दॅट मीन्स तू स्वतःला अडचणीत आणलेला आहे, एवढं लक्षात घ्यायचं. हा त्याचा अर्थ होतो. ड्रॉ द लॉंग बो. कोणी एखादा पुढ्या सोडणार असतो ना, माहिती आहे ना, बरंच काही एक्झॅजरेट करतं कोणी कुठली गोष्ट, किंवा एखादी खरी असेल तरी त्याला एक्झॅजरेट करून सांगते. मग दॅट एक्झॅजरेशन जे असते ना, ते एक्झॅजरेशन म्हणजे टू ड्रॉ द लॉंग बो, टू एक्झॅजरेट, टू ओव्हरस्टेट, टू एक्झॅजरेट इन टेलिंग समथिंग. एखादी गोष्ट सांगताना अतिशोक्ती करणे.
एखाद्या गोष्टीची अतिशोक्ती करणे किंवा अतिशोक्ती खूप जास्त ओव्हर स्टेट, ठीक आहे. अंडर स्टेट म्हणजे कमी सांगणे, ओव्हर स्टेट म्हणजे जास्तीच सांगणे. टू ड्रॉ, इथं उदाहरण दिलं, इन कॉलिंग हिम द बेस्ट पॉलिटिशियन ऑफ द वर्ल्ड हिज फॉलोअर्स ड्रॉ द लॉंग बो. तो जगातला बेस्ट पॉलिटिशियन आहे, त्याच्यासारखं जगात कोणीच नाही, त्याची इमेज म्हणजे खतरनाक, त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे, असं काहीच नसतं. कळतंय का? एवढं काही नसतं. पण एवढं जास्त लांबवतात की नाही, काही प्रमाणात सत्य असेल तर वेगळी गोष्ट, पण ते आहे त्याच्यापेक्षा जास्त लांबवणे, जास्तच लांबवणे म्हणजेच काय? टू ड्रॉ द लॉंग बो. सो इन कॉलिंग हिम द बेस्ट पॉलिटिशियन ऑफ द वर्ल्ड हिज फॉलोअर्स ड्रॉ द लॉंग बो. ठीक आहे. म्हणजे या गोष्टीची काय करतात? अतिशोक्ती करतात. एखादी गोष्ट झाली, तर ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट होताना साधा ऍक्सिडेंट असते, एखादा छोटासा सायकल, एखाद्या बाईकचा एखादा थोडासा धक्का लागला, सायकल हल्ली, ठीक आहे, किंवा ती सायकल खाली पडली, त्याच्या बाजूला कोणीच नाही, मग आता हा ऍक्सिडेंट झाला मान्य आहे, कोणीतरी येते जा सांगते, अरे काय जोरात बाईक आली आणि त्यानं धडकन उडवली, अशी उडली ना ते सायकल, धडाम धम आवाज झाला, त्याचा ऍक्सिडेंट झाला. पण एवढं झालं का जेवढं सांगते नाही. दॅट मीन्स व्हॉट इज ही डुईंग ओव्हर देअर? ही इज ड्रॉइंग द लॉंग बो ओव्हर देअर. म्हणजे तो अतिशोक्ती सांगतो, जास्तीच सांगतो, ओव्हर स्टेटमेंट देतोय, एवढं लक्षात घ्यायचं आहे. हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. मग याला वापरताना असं वापरायचं. कोणी एखादा मित्र बरंच सांगते जास्त, ए बाबा जो बो आहे ना, तो जास्तच लॉंग ड्रॉ नको करू, डोंट ड्रॉ द लॉंग बो, जास्त सांगू नको, अतिशोक्ती करू नको, असं बोलायचं ना. कोणी आलं, कोणी उगाच दुसरी एखादी गोष्ट सांगायला लागलं, लयच लांबवायला लागलं, अरे बो जो आहे तो लॉंग ड्रॉ करू नको. बो लक्षात घ्या, मी काय म्हटलेलं आहे, इथं म्हटलेलं आहे की हा जो बो आहे हा लॉंग ड्रॉ करू नको. बो म्हणजे धनुष्य, कळतंय का तुम्हाला? ते असं हे करणे, तर त्याला लॉंग ड्रॉ करणे म्हणतो आपण. ठीक आहे. मग आता त्यानंतर इथं उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण घेतलेलं आहे, असं वापरायचं. डोंट ड्रॉ अ लॉंग बो, जे असते ना असं खेचण्याचं बो, असं त्याला म्हणतो डोंट ड्रॉ अ लॉंग बो. नेक्स्ट वन, आता नेक्स्ट वन जे आहे ते नेक्स्ट वन आपण इथं बघणार आहोत. इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, यू कॅन सी इट ओव्हर हिअर. You can see it over here, this picture. What do you see on the screen, by the way? What do you see on the screen? Is that person drawing a long bow? Is that person drawing a long bow? Yes. बघून घ्या ना, धनुष्य, लो म्हणजे धनुष्य, काय करतो त्या धनुष्याला? इज ड्रॉइंग लॉंग. ठीक आहे, धनुष्य. नेक्स्ट वन, डाय इन हार्नेस. हा दिलेला आहे. डाय इन हार्नेस मीन्स काय? टू डाय वाईल सर्व्हिंग, टू डाय वाईल वर्किंग, टू डाय वाईल यू आर इन सर्व्हिस. म्हणजे काय? नोकरीत असताना, कामावर असताना मृत्यू पावणे, हा दिलेला आहे. नोकरीत किंवा कामावर असताना मृत्यू पावणे, ठीक आहे, त्याला म्हणतात टू डाय इन हार्नेस. त्याचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. पॉलिटिशियनचे एक्झाम्पल्स द्यायचं म्हटल्यास मी देणार आहे. त्याचा अर्थ होते टू डाय वाईल वर्किंग ऑर बिंग ऍक्टिव्ह, और किंवा ऍक्टिव्ह असताना सुद्धा मरणे म्हणजे टू डाय इन हार्नेस. डाय बिफोर रिटायरमेंट, रिटायरमेंटच्या आधी मृत्यू पावणे. ठीक आहे. अवर प्रिन्सिपल डायड इन हार्नेस, दॅट मीन्स रिटायर्ड होण्याच्या पूर्वीच आमचा प्रिन्सिपल मृत्यू पावला, हा त्याचा अर्थ आहे. आता इकडे बघा, हे बघा, हे तीन लोक, ऑल ऑफ देम डाईड इन हार्नेस, ऑल ऑफ देम डाईड इन हार्नेस. लाल बहादूर शास्त्री ताशकंद, आठवते का? करार करायला गेले होते तिकडे, ताशकंद करार, तिकडे गेले, तिथंच ते वारलेत. That time he was the prime minister, he was serving the country and he died in the harness. Same is the case with Indira Gandhi ji and same is the case with whom? Dr. APJ Abdul Kalam. तिघे जण पदावर असताना किंवा काम करताना, he was active though he was not on the post, though he was not holding the post but he was active. आणि ज्या वेळेला ते कामावर, म्हणजे त्यांचं कामच होतं ते एकदम कशाचं,
तर प्रबोधनाचं एका प्रकारे प्रबोधनाचंच काम म्हणू त्यांना, बाहेर जाऊन मुलांना इन्स्पिरेशनल स्पीच वगैरे देणे किंवा मग काहीतरी नवीन करणे, काहीतरी नवीन करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पीच देऊन, भाषण देऊन प्रोत्साहित करण्याचं काम एपीजे अब्दुल कलाम करत होते आणि तेच करताना त्यांचा मृत्यू झाला. दॅट मीन्स ही ऑल्सो डाईड इन हार्नेस असं आपण म्हणू शकतो. देर आर मेनी अदर एक्झाम्पल्स, नॉट ओनली दीज 3. ठीक आहे. ज्या वेळेला जवान शहीद होतो, ज्या वेळेला जवान शहीद होतो, कुठं शहीद होतो? बॉर्डरवर शहीद होतो. त्यावेळेला ही इज मार्टियर, नो डाऊट, बट ही डाईज इन हार्नेस. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं. नोकरीत असताना तो मृत्यू पावतो असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ही आपली कंबाईन ग्रुप बी ची बॅच आहे, आपल्या ऍप्लिकेशन वरती लॉन्च झालेली आहे. ठीक आहे. 101 व्हिडिओज त्याच्यावरती सध्या या स्थितीत आहेत. आता 15 व्हिडिओ, 10-15 व्हिडिओ आज त्याच्यावरती अपलोड होतील, म्हणजे 115-16 व्हिडिओ झालेले आहेत. ग्रॅमर जवळपास पूर्णच झालेला आहे, फक्त प्रेपोजिशनचा एक चॅप्टर त्याच्यातला बाकी आहे, तो सुद्धा रेकॉर्डिंग चालू आहे, तो सुद्धा त्याच्यावरती अपलोड होईल. सध्या 50% ऑफ आहे आणि प्लस आपलं लेक्चर पाहून जो कॉल करून बाय करेल या कोर्सला, त्याला परत आपण 25% जो आहे तो डिस्काउंट देणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. टच करेज. टच करेज म्हणजे काय? ब्रेवरी अंडर अल्कोहोलिक इन्फ्लुअन्स. The confidence that some people get from drinking alcohol before they do something that needs Dutch courage. म्हणजे तात्पुरता जो उत्साह असते ना, त्या तात्पुरत्या उत्साहाला म्हणतात डच करेज. तात्पुरता उत्साह, तात्पुरता उत्साह किंवा जे धाडस असतं त्याला म्हणतात डच करेज. त्याला काय म्हणतात? डच करेज. बरेच वर्षानंतर ऐकलं मी ऍक्च्युअली डच करेज. आम्ही मित्रात बोलताना म्हणायचो काय डच करेज व्यक्ती आहे हा. म्हणजे ते एखाद्याला तुम्ही सांगितल्या चांगल्या गोष्टी की तो म्हणते आता मला भिडायचा अभ्यासाला, मी खूप चांगला अभ्यास करेल, मी पोस्ट काढतो, असं करतो, तसं करतो, आणि दुसऱ्या क्षणाला तो दिवस जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी यार हे लयच अवघड आहे, हे असंच आहे, ते तसंच आहे. दॅट मीन्स त्याला अशा प्रकारच्या लोकांना म्हणतो आपण डच करेज पीपल. काय म्हणतो? डच करेज पीपल. मग लक्षात घ्या डच करेज. मग ड्रंकार्ड्स ऑफन इंडल्ज इन डच करेज अँड बोस्ट ऑफ देअर इमॅजिनरी क्वालिटीज. एखादा बेवडा असू द्या, तो दारू पिऊन येऊ द्या, तुमच्या शेजारी असेल, मग त्याच्या गोष्टी बघा. तो ड्रंकार्ड्स ऑफन इंडल्ज इन डच करेज. मग तो त्याचा दारू पिला रे पिला की मग बघा तो गोष्टी कसं सांग. मग सांगतो मी त्याला काय समजतो, मी चीफ मिनिस्टरला माझ्या घरी बोलवतो, मी प्राईम मिनिस्टरला बाहेर उभं करतो, मी आता उद्या जाऊन इथं मुंबईचा समुद्र घेऊन येतो. तो काय काय बोलेल ना, काही सांगता येत नाही. अशा प्रकारचं. आणि हा उत्साह किंवा धाडस असं बोलण्याचं कसं असते, कुठपर्यंत, जोपर्यंत ते अल्कोहोलचा तो हँगओव्हर आहे तोपर्यंतच असते ते. अशा प्रकारचं बोलणं, धाडस करणं म्हणजे डच करेज. एखादा ना व्यक्ती खूप एक इंट्रोव्हर्ट असतो. इंट्रोव्हर्ट म्हणजे जो कमी बोलतो. ठीक आहे. एक्स्ट्रोव्हर्ट म्हणजे जो जास्त बोलतो. इंट्रोव्हर्ट असतो म्हणजे कमी मितभाषी, तो कधीच बोलत नाही. पण कधी कधी तो ड्रिंक घेत असतो. ड्रिंक घेतलं की मात्र तो खूप बोलतो. त्यावेळेला ते बोलणं म्हणजे काय, तर त्याचं डच करेज असतं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता तुमचा एखादा मित्र असे कधी बोलतच नाही आणि तुमच्या लक्षात आलं त्यांना काहीतरी पिलाय ना, आता लय बोलतोय, तर म्हणायचं हे डच करेज आहे, जाऊ द्या तिकडे. एखाद्याला तुम्ही लय प्रेरित केलं एखादी गोष्ट करण्यासाठी, त्यांना म्हटलं की आता मला करायचंच आहे, भिडायचंच आहे, मी करणारच, आणि दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं तर म्हणते यार लय डिफिकल्ट आहे, समजून जायचं डच करेज आहे. कळतंय का? तात्पुरता उत्साह, तात्पुरतं जे धाडस असते त्याला म्हणतात डच करेज. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज, हे डच करेज दिले. हा पिक्चर सूर्यवंशम आठवतो का? बघा सूर्यवंशम मध्ये हा तुम्हाला कोण दाखवलेला आहे? अनुपम खेर आणि कादर खानचा हा सीन आहे, जिथं कादर खान त्याला दारू प्यायला बोलवते आणि अनुपम खेर म्हणते नाही मी घेत नाही, म्हणते मला जमत नाही वगैरे, किंवा मी खूपच बोलतो असं काहीतरी. त्याच्या बिहेवियर कडे बघा आणि नंतरचं त्याचं बिहेवियर, दारू पिल्यानंतरचं बिहेवियर बघा कसं असते. तर आता त्याच्यात धाडस नाही त्याच्या पुढे बोलण्याचं, पण दारू पिल्यावर त्याला इतक्या शिव्या घालतो, इतका बोलतो, त्यावेळेला ते बोलणं शिव्या किंवा शिव्या घालणं म्हणजे डच करेज आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. डेअर डेव्हिल. डेअर डेव्हिल म्हणजे काय? एकदम धाडशी. डेअर डेव्हिल म्हणजे काय? धाडशी. खूप धाडशी जो व्यक्ती असतो ना, फिअरलेस पर्सन, त्याला भीती नाही कोणाची, असा न भिणार. मग ओनली अ डेअर डेव्हिल कॅन फेस द लँड माफिया. लँड माफियाला कोणीही फेस करू शकत नाही, ओनली डेअर डेव्हिल. हा लक्षात घ्या.
अरे काय इन्स्पेक्टर आहे राव, डेअर डेव्हिल आहे, 10 गुंडाला धन धन सोडलं आणि आतमध्ये घेऊन गेला. त्याला काय म्हणतात? डेअर डेव्हिल, धाडशी. काय म्हणतात? डेअर डेव्हिल. मी ना डेअर डेव्हिल आहे, कुठेही जाऊ शकतो रात्रीला. डेअर डेव्हिल आहे, धाडशी आहे. ती ना डेअर डेव्हिल आहे, कोणतीही परीक्षा देते. कळतंय का? कुठं वापरायचं ते वापरा. डेअर डेव्हिल म्हणजे धाडशी. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. बघा हे जे सुपरमॅन, सुपर हिरो जे असतात, हे सुपर हिरो कसे असतात? ते डेअर डेव्हिल्स असतात. कसे असतात? डेअर डेव्हिल्स असतात. म्हणजे ते कुठल्या गोष्टीला भीत नाहीत, जिथं जायचं तिथं जातात. शक्तिमान आठवतं का? शक्तिमान, शक्तिमान. तो शक्तिमान कसा होता? डेअर डेव्हिल होता. कुठेही काही झालं, संकट आलं, फिरवलं बोट, निघला गर 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 गोल फिरत. त्या शक्तिमान निघतो. म्हणजे तो काय आहे? डेअर डेव्हिल आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. डेड ब्रोक, पेनीलेस. डेड ब्रोक बोलायचं झाल्यास आता पेन ठेवतो इथं. डेड ब्रोक. टुडे आय एम डेड ब्रोक. माझे पॉकेट चेक करा, काहीच नाही. माझ्या वॉलेटमध्ये सुद्धा काहीच नाही. म्हणजे पेनीलेस, भुक्कड, पैसे नाहीत, दरिद्री असं आपण म्हणतो आपल्या भाषेत. म्हणजे डेड ब्रोक. ऑन अकाउंट ऑफ रेकलेस स्पेंडिंग ही इज डेड ब्रोक दिस डेज. अरे तो इतके पैसे उडवतो ना, आता त्याच्याजवळ खायला दमडी नाही. म्हणजे तो काय आहे आता? तर डेड ब्रोक आहे. काय आहे? डेड ब्रोक आहे. एखादा मित्र असते, यार मेसचे पैसे दे या महिन्यात ना, मी डेड ब्रोक आहे, म्हणजे माझे खिसे खाली आहेत, काहीच नाही माझ्याकडे. म्हणायचं ना डेड ब्रोक. अरे तो डेड ब्रोक आहेत का तुझ्याकडे? 100 रुपये दे त्याला यार. डेड ब्रोक आहे म्हणजे त्याच्याकडे काही पैसे नाहीत. अशा प्रकारे तुम्ही या ईडीएम ज्या आहेत त्या वापरू शकता. तेवढं लक्षात घ्यायचं आहे. ते बघा डेड ब्रोक म्हणजे काय? याचे खिसे बघा खाली आहेत, त्याचे पण बघा खाली आहेत. दे आर डेड ब्रोक म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाहीत, हा त्याचा अर्थ होतो. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज down and out, poor and ruin. After a slump in share market, he is down and out these days. शेअर मार्केट मध्ये लॉस झाला, आता तो डाऊन अँड आउट आहे. म्हणजे आता काहीच नाही त्याच्याकडे. म्हणजे ही इज डेड ब्रोक. एका प्रकारे ही इज डेड ब्रोक म्हणजे डाऊन अँड आउट म्हणजे पूर अँड रुईन. आता तो गरीब झाला, त्याचा सत्यानाश झाला, आता काहीच नाही त्याच्याकडे. म्हणजे तो काय आहे? डाऊन अँड आउट. अरे यार काय श्रीमंत माणूस होता, रस्त्याला लागलाय, काय डाऊन अँड आउट झालाय. काऊन? अरे उडवलं त्याने पैसे, इकडे तिकडे तिकडे इकडे, नाही त्या कामात उडवायचा, इन्व्हेस्टमेंट केली नाही, आता डाऊन अँड आउट आहे. बरेचसे आपल्या गावात सुद्धा असतात. बरीचशी शेती आहे बापानं कमावलेली. हे काय करतं? बाप गेल्याच्या नंतर हे एक एक एकर काढतं, एक एक एकर काढतं, घरातले भांडे विकतं, शेती विकतं, आणि सरते शेवटी येतं की हा दुसऱ्याला बीडीला पैसे मागायला जातो. काल त्याच्याकडे भरपूर शेती होती, आज काहीच नाही. दॅट मीन्स टुडे ही इज व्हॉट? डाऊन अँड आउट, पोर अँड रुईन. हा त्याचा अर्थ होतो. वापरायचं कोणासाठी? असं कोणीतरी दिसलं आपल्या गावात किंवा आपल्या आजूबाजूला, शहरात सुद्धा बरीचशी लोक असतात, कार बीर सर्व काही असते. मी पुण्यातली परिस्थिती पाहिली, लोक करोडपती होते सुरुवातीला. ज्यांच्या लँड्स इथे घेतल्या गेल्या, सेज मध्ये गेल्या, स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये, करोडपती. काय BMW, काय गाड्याचा ताण होता, तालावर ताल होता. पण पहिले पैशाचं मॅनेजमेंट माहिती नाही, इन्व्हेस्टमेंट माहित नाही, इकॉनॉमिक्स माहिती नाही. पैसा असा उडवला आणि आता इकडे तिकडे कामाला फिरतात. दे आर डाऊन अँड आउट नाव. ते आता कसे झालेले आहेत? डाऊन अँड आउट. पैशाचं मॅनेजमेंट जमलं पाहिजे तरच पैसा टिकतो, अदरवाईज टिकत नाही. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन गाइज. द नेक्स्ट वन इज, हे बघा डाऊन अँड आउट. जर पैसा नाही टिकवला तर असं होते माणूस, डाऊन अँड आउट. इकडे तिकडे बसा, खायची सोय नाही लागत. कळतंय का? मग हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्यायचं, हे माहीतच असलं पाहिजे. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. Either you will be down and out or dead broke. You should never ever be dead broke or down and out. Let us move to the next one. आता नेक्स्ट वन जे आहे ते ड्रॅकोनियन लॉ. आता ड्रॅकोनियन लॉचा अर्थ काय होते? तर ड्रॅकोनियन लॉचा अर्थ असा होतो की कडक कायदे. काय होते याचा अर्थ? कडक कायदे. कडक कायदा, एक्स्ट्रीमली सिव्हिअर लॉ. During emergency in 1975, the government imposed draconian laws to subdue opposition. ऑपोजिशनला दाबण्यासाठी 1975 मध्ये ज्या वेळेला इमर्जन्सी लावली होती, त्यावेळेला ड्युरिंग द इमर्जन्सी इन 1975, इमर्जन्सीच्या वेळेस गव्हर्नमेंटनं काय केलं होतं? ज्या वेळेला इमर्जन्सी लावली त्यावेळेला एक कडक कायदे अंमलात आणले होते. कशासाठी? तर विरोधी पक्षाच्या लोकांना दाबण्यासाठी. मग अशा लॉला कोणता लॉ म्हणतात? ड्रॅकोनियन लॉ म्हणतात. एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग त्याला आता लक्षात घ्या, आता असे कायदे येत नाहीत असं नाही आहे. आताही बरेचसे कायदे येत आहेत.
फक्त ते तुम्हाला कळलं पाहिजे की हा ड्रॅकोनियन लॉ आहे की नाही आहे. डिपेंड करते की कायद्याचं नॉलेज तुमचं कसं आहे. तुम्हाला एनआरसी माहिती आहे की नाही, सीएए माहिती आहे की नाही, त्याचं इत्तमभूत नॉलेज आहे की माहिती नाही. ज्याला माहिती असली मग तो त्याला काय म्हणायचं तो त्याचं ठरवेल. मी ते ठरवणार नाही. इट इज अप टू यू. यू हॅव टू डिसाइड. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज डाय हार्ड, पर्सिस्टंट इन स्ट्रगल. नित्य नियमानं काय करणारा, प्रयत्न करणारा. डाय हार्ड म्हणजे एकदम न बदलणारा, भारी फॅन, व्हेरी डिटरमाइन और लॉयल. प्रामाणिक, एकदम निश्चित आणि प्रामाणिक माणूस जो असतो ना तो डाय हार्ड. डाय हार्ड. पर्सिस्टंट इन स्ट्रगल म्हणजे काय रे बा, नियमित संघर्ष करणारा, नियमित किंवा सतत संघर्ष करणारा. किंवा मग काय, डिटरमाइन और रॉयल, खूपच पक्का आणि प्रामाणिक. खूपच पक्का आणि प्रामाणिक. आता खूपच पक्का आणि प्रामाणिक फॅनच्या बद्दल बघा. फॅन म्हणजे आपला वरचा फॅन नाही, हवेचा फॅन नाही. चित्रपटातले ऍक्टर ऍक्ट्रेसचे फॅन असतात ना, ते बघा. आय एम डाय हार्ड फॅन ऑफ युअर्स मॅम, आय एम डाय हार्ड फॅन ऑफ युअर सर, असे बघा हे म्हणतात. मी तर म्हटलं नाही अजूनपर्यंत असं कोणाला, किंवा मीच नाही, असे बरेचसे लोक असतील की म्हटलं नाही. आय एम डाय हार्ड फॅन, लय पक्का तुमचा फॅन आहे मी, लय पक्का फॅन आहे, लय प्रामाणिक आणि पक्का फॅन आहे तुमचा, म्हणजे डाय हार्ड फॅन आहे. ठीक आहे, असं तुम्ही वापरू शकता. ही इज अ डाय हार्ड पर्सन अँड विल नॉट इझिली सरेंडर. तो खूप चिकाटीवाला, चिकाटीनं जिद्दी माणूस आहे, चिकाटीवाला माणूस आहे. तो सहजासहजी गोष्ट सरेंडर का, तो स्वतःला सरेंडर करणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीला शरण येणार नाही. डाय हार्ड, ही इज अ डाय हार्ड पर्सन. यू ऑल्सो शुड बी डाय हार्ड वाईल यू आर स्टडिंग. यू शुड तुम्ही स्टडी असं सहज नाही सोडून द्यायला पाहिजे. राईट, प्रयत्न करा. प्रयत्न केले की यश भेटते. आणि एमपीएससीचा असेल, यूपीएससीचा अभ्यास करताना ना तुम्ही काही व्हा की ना हो, मला माहिती नाही कोणाला पोस्ट भेटेल की नाही, पण तुम्ही एक उत्तम व्यक्ती व्हाल, चांगलं माणूस व्हाल याची मात्र खात्री आहे. लक्षात घ्या आणि इकडे या. आय एम अ डाय हार्ड फॅन ऑफ नसरुद्दीन शाह. नजरुद्दीन शाह, आय एम अ डाय हार्ड फॅन ऑफ नजरुद्दीन शाह. नजरुद्दीन शहाचा मी एक पक्का फॅन आहे, असा त्याचा अर्थ होतो. एक लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं डाय हार्ड फॅन, हे बघा, हा आठवतो का, ही इज अ डाय हार्ड फॅन ऑफ सचिन तेंडुलकर. बघा कुठल्याही मॅच मध्ये तो यायचा असा, तेंडुलकर लिहिलेलं, तिरंगा काढलेला, अंगावरती उघडा भतांग, डाय हार्ड फॅन ऑफ सचिन तेंडुलकर. लक्षात आला आहे हो. इकडे डाय हार्ड आहे बघा, प्रयत्न करणारा, सतत प्रयत्न करणारा, अथक प्रयत्न करणारा, असा जो माणूस असतात त्यालाही डाय हार्ड मॅन म्हणतात, डाय हार्ड माणूस म्हणतात, डाय हार्ड व्यक्ती म्हणतात. एवढं लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. आय होप नॉट देर इज नो अदर इडियम. ही शेवटची इडियम होती मित्र हो. आय होप तुम्हाला हे इडियम आवडल्या असतील. भेटूया आणखी नेक्स्ट लेक्चरमध्ये. परंतु तत्पूर्वी थोडंसं, तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल ना, एवढंच करायचं तुम्हाला, बाकी काही नाही. मला कुठं काही फीस पे करताय का तुम्ही ऑनलाईनला, नाही इथं युट्यूबला नाही करत नाही ना. फक्त आपलं युट्यूबचं हे जे लेक्चर आहे आवडलं ना तर शेअर करा ना. व्हॉट आर द याचे शेअर करून फायदे, व्हॉट आर द बेनिफिट्स टू अदर्स. तुम्ही लहान मुलगा असेल ना त्यालाही दाखवा. कारण काय होणार ना, पीपल दोज हू यूज इंग्लिश इन देअर डेली रुटीन, ह्या इडियम्स आणि फ्रेजेस त्यांना कामी येतील. आणि इडियम्स आणि फ्रेजेसनं काय होतं की तुमच्या भाषेला एक ब्युटी येते, एक सौंदर्य येतं. त्यामुळे हे कोणाला कामाला नाही, हे प्रत्येकाला कामाचे आहेत. लँग्वेज आहे, जे लँग्वेज ज्याला ज्याला असं वाटते की मला चांगली करायची आहे, आय वॉन्ट टू गेट कमांड ओव्हर दिस लँग्वेज, ही मस्ट वॉच दिस टाईप ऑफ लेक्चर्स. तर आवडलं असेल तर त्याला लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा. शेअर केल्याने 4 सबस्क्रायबर भेटतील. तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. राईट, थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.